आता आम्ही सर्वच आलेलो आहे इराविकुलम नॅशनल पार्क, केरला फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. बघा तिकडचं जर तुम्हाला दिसत असेल ना, कॅमेरा कितपत कॅप्चर करेल माहित नाही, पण डोंगर खूप उंच आहे आणि सगळ्या ढगांनी पूर्ण तो झाकला गेलेला आहे. मी हे जॅकेट्स आणि स्टॉल कॅरी केले कारण आपण खूप हाईटला जाणार आहे वर आणि तिथे ना खूप थंडी असेल असं मला वाटतं, म्हणून मी हे कॅरी केलं. तर तिकीट काउंटर्स इथे आहे, ई तिकीट आहे, तर तुम्हाला ई तिकीट बुक करायचे आणि इथे तुम्हाला सगळं खाण्याचे स्नॅक्स आणि स्टॉल सगळे मिळतील. ते माझ्याकडे बघून हसतात. सगळं इथं कॅशलेस आहे, सगळं चाय पॉपकॉर्न एव्हरीथिंग सगळं कॅशलेस असणार. तर इथं पण ई तिकीट सगळं कॅशलेस आहे. तर हे तिकीटचे चार्जेस आहे ॲडल्ट्स आणि चिल्ड्रनसाठी, फॉरेनरसाठी वेगळे आहेत. अजून तरी मी फॉरेनर नाहीये, त्यामुळे माझ्याकडे आधार कार्ड आहे, सो मी इंडियन सिटीजन म्हणूनच असणार आहे. Not walk, don't walk. It's an entire program. This is normal shuttle bus. Drop pickup only. It's a 1 kilometer walking program. पैदल घूमने गाड़ी को. ओके, थैंक यू. चलो चलो मेरे साथ आ जाओ. 1 किलोमीटर वॉक है, 5 किलोमीटर 4 to 5 किलोमीटर बस घेऊन जाणार. हो, थँक्यू. थांबा थांबा काका, काका थांबा, चालले मी. थांबा काका. शेट, एवढं वाया गेलं का माझं पळणं पण आणि बोलणं पण. काकांना मी एवढं थांबा थांबा म्हटले पण ती बसच फुल आहे. दुसरी बस आली, आधीची फुल होती, तर आम्ही सगळे जातो आता बस मध्ये बसायला. का मी तिथे विचारते, हे आहे ग ती एमटी, सिनियर सिटीजनला जाऊ बसायला. तर बसने इथं आम्हाला ड्रॉप केलंय आणि इथून 1 किलोमीटरचं वॉक आहे. वर जाऊन आपल्याला काय ट्रेकिंग करायचंय, थार बघायचे, ते वाईल्ड लाईफ बघण्यासाठी. आणि तुम्ही माझ्या मागे खाली बघू शकाल, मी ढगांमध्ये आलेले, ऑलमोस्ट सगळं व्हाईट व्हाईट दिसत आहे, म्हणजे मी पण ढगांमध्येच आहे. पण आता इथे आले, इथे विजिबिलिटी आहे, तिथे विजिबिलिटी नाहीये. कॅमेरा कितपत कॅप्चर करता येणार नो, पण खूप मस्त वाटतंय. आतमध्ये जाण्याच्या आधी मी विचार केला, आम्ही सगळ्यांनीच विचार केला की स्टोरी ऑफ द पार्क मध्ये आधी जाऊ, म्हणजे लक्षात येईल की काय आहे नक्की पार्क मध्ये, आणि मग पुढे जाऊ. फोर, से नो टू प्लास्टिक. ओके, हॅलो. तुला तुझ्यासारखा हलतोय. रुकना रुके नैना मेरी. विजिबिलिटी इतकी कमी आहे ना की काहीच दिसत नाहीये, ना खाली ना वर. सगळं सगळं क्लाउड्स मध्ये झाकलं गेलेलं आहे, कारण आम्ही सगळे क्लाउड मध्ये आहोत आणि वातावरण पण खूप गार झालेलं आहे, म्हणून मी जॅकेट पण घातलंय. तुझ्यासारखं झालं तो अतुल. हो, मीच. हे छोटे, हे ना बेबी असणार आहे, बेबी आहेत ना, बेबी. मारेल बाबा तो. हे शेपूट नाही का त्यांना? हा, हालतोय ना, मी तुला म्हटले. हॅलो हॅलो, हाय. मस्तच. थारला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनाच प्रॉब्लेम आहे. तो स्वतःहून म्हणतोय पेट करा पेट करा पेट करा पेट करा पेट करा, बघ काहीच म्हणत नाही. आतापर्यंत असं केलं, एकदम रफ आहे केस, कंडिशनरची गरज आहे. चला पुढे जाऊ. त्यांनी नाही सांगितलेलं ओरडायला ना. असं आम्ही छान केलं व्हिडिओ. हा म्हण, डायरेक्ट तोंडो. बापरे. तर असं वॉक करत करत खूप लांब पर्यंत आलो, 1 किलोमीटरच्या वर, आणि फायनली वी डिड इट. आणि इथे पोहोचलोय आम्ही टॉपला. हेअर इज द लिमिट. वी रिच्ड हिअर आणि लिहिले हेअर इज द लिमिट. ह्याच्या पुढे आम्हाला जाता नाही येणार, पण खूप उंचावर आलं, लिटरली खालचा ना काहीच दिसत नाही.
ना बस स्टॉप ना काही ना काही, आणि पूर्ण क्लाउड्स मध्ये आम्ही. गार वाटतंय पण एवढं मी वॉक करत आले त्यामुळे मला जॅकेट वगैरे काढावं लागलं. पण मस्त, खूपच छान नेचर आहे, सिनॅरिओ आहे हा, आणि खूप मस्त. इथं तुम्हाला दिसत असेल कॅमेरा कितपत कॅप्चर करतोय मला खरंच माहित नाही, पण डोळ्यांना जो नेकेड आईजला जो व्ह्यू दिसतोय ना तर अमेझिंग आहे. म्हणजे मी डिफाईनच नाही करू शकत. खूपच मस्त आहे. सगळे क्लाउड्स असे ना रन होताना दिसतायत, म्हणजे सगळं असं वाटतंय चालतंय चालतंय चालतंय. हो, म्हणजे इथे सुद्धा क्लाउड मध्ये म्हणूनच गार वाटतंय मला अधूनमधून असं वाटतंय. आणि म्हणून सगळे व्हिडिओशी ना फोटोज पण खूप क्लिक केले आम्ही, रील्स केले, व्हिडिओज केले, पण ते व्हाईटिश ब्लर बॅकग्राऊंड मध्ये येत आहेत कारण क्लाउड मध्ये. आणि इतकं चाललंय की मला खरंच पाण्याची ताण लागली, माझ्या उचक्यांवरून कळतच असेल. तर आम्ही सगळे इथे नॅशनल पार्क मध्ये आलो होतो वाईल्ड लाईफ सँच्युरी बघायला. आणि तुम्ही माझ्या मागे बघत असता हे तहार. तर इथे सगळे वेगवेगळे अॅनिमल आहे, पण मेन फोकस आहे तहार. आणि मी सगळं बघितलं आणि आणि खूप मस्त वाटलंय, खूप सगळं छान झालं. आणि हे मुन्नार केरलामध्ये. आणि आता आम्ही इथून परत खाली जाणार आहे, तर खूप मोठी परत वॉक असणार आहे. पण मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन केरलाच्या स्टोरीज आणि गोष्टींसोबत भेटते. आणि तुम्ही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. माझे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका, आणि सगळ्यांना शेअर करा व्हिडिओज. तोपर्यंत बाय.